मराठवाड्यामध्ये एका महिन्यामध्ये 12% पाण्याची घट झालेली आहे। वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन वाढलंय। पारा 43 अंशाच्या पुढे जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। संभाजीनगरामध्ये सर्वाधिक टँकरच्या फेऱ्या सुरू आहेत। मराठवाड्यामध्ये एका महिन्यात 12% पाणी आटलंय। वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन वाढलं असून संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरच्या फेऱ्या सध्या सुरू आहेत। यंदाच्या एप्रिल महिन्यामध्ये उष्णतेच्या लाटा येत आहेत, तर महिना अखेर पारा 43 अंशाच्या पुढे जाण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे। एका महिन्यात 12% पाण्याची घट झालेली आहे। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन देखील वाढलेलं आहे आणि येत्या काळामध्ये पारा 43 अंशाच्या पुढे जाण्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे। शिवाय सर्वाधिक टँकर जे आहेत ते संभाजीनगरामध्ये सुरू आहेत। पाणी कमी असल्यामुळे, पाणी टंचाई भेडसावत असल्यामुळे टँकरचा वापर केला जातोय। त्यामुळे नागरिकांना टँकरसाठी देखील पैसे मोजावे लागतात। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विजय, संभाजीनगरामधलं तापमान दिवसेंदिवस वाढताना दिसतंय आणि या तापमान वाढल्यामुळे पाण्यामध्ये देखील, पाण्याच्या साठ्यांमध्ये देखील घट होत असताना पाहायला मिळते। नक्की जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर असेल तर मराठवाडा असेल, यामध्ये सध्या उन्हाचं तापमान जे आहे ते 42 अंशाच्या पार झाले पाहायला मिळत आहे। त्यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना या ठिकाणी करावा लागत आहे। कारण मराठवाड्यात असणारे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पामध्ये तब्बल एक महिनाभरामध्ये 12% पाणी साठा जो आहे तो आता बाष्पीभवनामुळे कमी झाले, तर यामध्ये अभ्यासकांच्या निदर्शनात आलेलं आहे। त्यामुळे आता उन्हाचा फटका हा पाण्यावरती देखील बसत आहे आणि भीषण उन्हाची टंचाई, असा ऊन असताना पाणी टंचाईचा सामना नागरिकांना सहन करावा लागत आहे। कारण सध्या लघु प्रकल्पातले जे पाणी, अनेक जे मराठवाड्यातील लघु प्रकल्प आहेत ते जो अल्प प्रमाणात पाणी जे आहे त्या प्रकल्पात आहे, तर त्याचबरोबर जायकवाडी धरण जे आहे ते महत्वाचं धरण म्हणून ओळखले जातं आणि या धरणात देखील आता सध्या 43% पाणी आहे। मात्र मागील काही दिवसापासून उष्णाची दाहकता जी आहे ती वाढत असल्यामुळे आता बाष्पीभवनाचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना जो आहे तो करावा लागत आहे। अगदीच विजय, आणि टँकर सुद्धा मागवावे लागतात, त्यामुळे टँकरला वेगळे पैसे भरावे लागते। टँकरचे दर सध्या किती आहेत? नागरिकांना परवडणारे आहेत का? नक्कीच, आणि जर बघितलं तर 5,000 लिटरचं जे टँकर आहे त्या टँकरसाठी नागरिकांना तब्बल 800 ते 900 रुपये मोजावं लागत आहे। मागील महिनाभरापूर्वी जर पाहिलं गेलं तर या टँकरचे दर जे आहे ते 500 ते 600 होते। अवघ्या काही दिवसामध्ये जे आहे ते जशी उष्णतेची दाहकता वाढत आहे त्याचप्रमाणे पाण्याचे दर देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना जे आहे आता पाणी घेणं देखील परवडत नसल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे पाहिलं तर उन्हामुळे काम राहत नाही, त्याचबरोबर आता पाण्यासाठी दाम जे आहे ते मोजावं लागत आहे। त्यामुळे आता नागरिक जे आहे ते संकटात आल्याचे पाहायला मिळत आहे। महानगरपालिका संभाजीनगरमध्ये पाहिलं तर पाणी पुरवठा केला जात नाही, तब्बल 12 ते 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे आणि त्यामुळे 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता शहरातील नागरिक करत आहे। अगदीच विजय, आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे, असेच जोडलेले रहा।